त्याचे 100% किती जरी पोलिसांनी अडवलं तरी पायतानाच्या माध्यमातून त्याचं 100% आम्ही कोल्हापूरकर स्वागत करणार आहे। पोलिसांना आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने एखाद्या गावगुंडाला आणून तुम्ही चौकामध्ये त्याला फटकं मारताय, सगळ्यांच्या समोर धिंड काढताय, त्या पद्धतीने या कोरटकरची सुद्धा काढायला पाहिजे। कोरटकर काय व्हीआयपी लागलेला नाही। पोलिसांचा का हा जावाई आहे का? छत्रपतींचा अवमान करणाऱ्याबद्दल तुम्हाला एवढी का काळजी वाटायला लागली आहे? 100% छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारी वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवमाने धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली। आज त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापुरात आणण्यात आलेलं आहे। न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे। मात्र कोरटकरच्या विरोधात आता कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या समोर शिवप्रेमी जमत आहेत आणि कोल्हापुरी पायतान दाखवण्याचा इशारा देखील शिवप्रेमींनी दिलेला आहे। कोल्हापूरकर किंवा शिवप्रेमी प्रचंड प्रमाणात तीव्र भावना देखील व्यक्त करत आहेत। पाहूयात। आज कोल्हापुरातला शिवभक्त ठोकणार तुम्ही कुणीही जास्त आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। आमच्या बापावर त्याला शिंतोडे उडवले, त्याला आम्ही सोडणार नाही। पोलिसांना आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने एखाद्या गावगुंडाला आणून तुम्ही चौकामध्ये त्याला फटकं मारताय, सगळ्यांच्या समोर धिंड काढताय, त्या पद्धतीने या कोरटकरची सुद्धा काढायला पाहिजे। कोरटकर काय व्हीआयपी लागलेला नाही। कोरटकरसाठी एवढं पोलीस प्रोटेक्शन द्यायला ही लोक जी जमलेले आहेत ती कोरटकरला काही खून करणार नाहीत। त्याला कोरटकरचा निषेध करायला, ह्या महाराष्ट्रातल्या या मातीचा अपमान करणाऱ्याला, महाराष्ट्राला दगदगत ठेवणारा शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला जाब विचारायला पाहिजे। आमचा सुद्धा जनता म्हणून हक्क आहे। इथं आम्ही आलेलो असताना पोलिसांनी आम्हाला ढकलून कोरटकरला प्रोटेक्शन देणं ही अजिबात निंदनीय गोष्ट आहे। आमचं पोलिसांना आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यासाठी जास्तीत जास्त कलम लावून कोरटकरवरती कारवाई करावी आणि पोलीस स्टेशनमधनं कोर्टापर्यंत नेताना न्या ना त्याची धिंड काढून, म्हणजे इथनं पुढे अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं कुणी धाडस करणार नाही। त्याला द्यावा, आमच्या हवाली द्यावा, कोल्हापुरी हिसका दाखवला जाईल। आमची भूमिका काय नाही, त्याला पायतान मारल्याशिवाय आम्ही अजिबात शांत बसणार नाही। कारण कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला यश आले, यासमोर शासनाची अगतिकता, मुख्यमंत्र्याचा असणारा अतिशय शून्य नियोजन आणि कोल्हापूर पोलीस प्रशासनाने देखील ज्या पद्धतीने चालढकल केली, आज कोल्हापूरकरांच्या समोर, शिवभक्तांच्या समोर या सगळ्यांना वाकावं लागलं। अशा नराधमाला, नालायक माणसाला कोल्हापूर हजर व्हावं लागले। त्याचे 100% किती जरी पोलिसांनी अडवलं तरी पायतानाच्या माध्यमातून त्याचं 100% आम्ही कोल्हापूरकर स्वागत करणार आहे। कोरटकरला अटक झाली आम्हाला तुमच्या प्रसार माध्यमातून समजल्यानंतर आम्ही आज कोल्हापुरी पायतान दाखवण्यासाठी आम्ही आज त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलो असता पोलिसांनी आम्हाला इथून हकलण्याचं काम करत आहेत। पोलिसांचा प्रचंड दबाव आहे, पण पोलिसांचं कौतुकही करतो की एवढा प्रचंड दबाव असताना कोरटकरला अटक केली। आणि मी एक शिवभक्तांना महाराष्ट्रातल्या सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले की प्रशांत कोरटकर हा चिल्लर आहे असं म्हटले, पण तपासा तो चिल्लर आहे म्हटले का तो बोलला ते चिल्लर आहे म्हटले, हे पण तपासण्याची गरज आहे। म्हणजे त्यांचं शिवप्रेम काय आहे या राज्यकर्त्यांचं ह्या गोष्टीतून स्पष्ट होतंय। आता प्रशांत कोरटकरला आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरी हिसका दाखवणार आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्याच्याबद्दल बोलल्याला आम्ही खपवून घेणार नाही। मी इथं आता आलो असता छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकरचा निषेध करण्याकरता इथं आलो आणि आम्ही एका माध्यमाला बाईट देत असताना आम्हाला धक्काबुक्की करून आम्हाला इथून घालवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला। माझं असं म्हणणं आहे, पोलिसांचा का हा जावाई आहे का? छत्रपतींचा अवमान करणाऱ्याबद्दल तुम्हाला एवढी का काळजी वाटायला लागली आहे? तुम्ही आम्हालाच धक्का लागलाय। माझं असं म्हणणं आहे, त्यांनी गाढवावरनं त्याची धिंड काढली पाहिजे, अन्यथा शिवभक्त शिवप्रेमी त्याला सोडणार नाहीत।